एका छोट्या अर्जुन चालत चालत तो शिवापूर नावाच्या गावात येऊन पोहोचतो. त्या गावात त्याचं राहण्यासाठी काहीच ठिकाण नव्हतं आणि कामही नव्हतं. भटकत भटकत तो एका श्रीमंत शेतकऱ्याकडे, हरिरामजी यांच्याकडे जाऊन थांबतो. साठी धन्यवाद. त्या दिवसापासून अर्जुन गोठ्यात राहून आपलं काम करू लागला. तो रोज लवकर उठून गाई म्हशींची साफसफाई करायचा, त्यांना चारा घालायचा आणि वेळेवर पाणीही पाजायचा. दिवस जात गेले. हळूहळू हरिरामजींना त्याच्यावर विश्वास बसू लागला. तू गायी आणि म्हशींची खूप चांगली काळजी घेतेस. गेल्या आठवड्यात जो वासरू आजारी होता त्याचीही तू रात्रभर सेवा केलीस. तुझ्या मेहनतीमुळे दुधाची एकही थेंबही वाया गेली नाही. याचमुळे दुधाची गुणवत्ता सुधारली आहे आणि आता आधीपेक्षा जास्त दूध मिळत आहे. अशी प्रामाणिकपणे काम करणारी माणसं खूप कमी मिळतात. म्हणूनच मी तुझा पगार वाढवून 4,000 रुपये करत आहे. मालक, ही फक्त जनावरं नाहीत, ती माझ्या कुटुंबासारखीच आहेत. त्यांची मनापासून काळजी घेतली नाही तर तुमचा माझ्यावरचा विश्वास मी कसा जपू? तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या या विश्वासासाठी मनापासून धन्यवाद मालक. असेच काही दिवस जातात. प्रामाणिकपणे आणि मनापासून काम करत राहतो. हळूहळू त्याच्याकडे थोडीफार बचत जमा होते आणि त्या पैशातून तो स्वतःसाठी एक छोटीशी राहण्यायोग्य झोपडी बांधून घेतो. आता तरी मला माझ्या स्वतःच्या घरात शांतपणे झोपता येईल. त्या दिवसापासून अर्जुन हरिरामजींच्या गोठ्यात रोज कामाला जाऊ लागला. तो फक्त रात्री झोपण्यासाठीच आपल्या घरी यायचा. असेच 3 वर्ष निघून गेले आणि अर्जुनच्या कष्टामुळे त्याच्याकडे हळूहळू चांगली बचत जमा झाली. एक दिवस अर्जुन आपल्या सहकार्याशी बोलताना त्याला विचारतो, आजकाल गावात चोरी खूप वाढली आहे. माझ्याकडे थोडे पैसे आहेत, ते मी घरी ठेवलेत, पण त्याची मला नेहमीच काळजी वाटते. तुला माहीतच आहे, मी दिवसभर इथेच काम करतो आणि फक्त रात्रीच घरी जातो. मी हे पैसे कुठे ठेवू? चोरीला जातील अशी भीती वाटते. साथी थोडा वेळ विचार करतो आणि मग म्हणतो, ऐक अर्जुन, अशा वेळी गावात एकच ठिकाण आहे जिथे तुझे पैसे सुरक्षित राहू शकतात. इथे एक सावकार आहे, मोठं नाव आहे त्याचं. लोक म्हणतात त्याच्याकडे ठेवलेले पैसे सुरक्षित राहतात. ठीक आहे, मी आजच जातो. नमस्कार जमीनदार साहेब, मी अर्जुन हरिरामजीकडे काम करतो. काही वर्षांपूर्वी दुसऱ्या गावातून इथे आलो. ठीक आहे अर्जुन, सांग काय काम आहे? मी बऱ्याच वर्षांपासून हरिरामजीकडे काम करतोय आणि त्यातून थोडी बचतही जमवली आहे. पण गावात चोरी खूप वाढली आहे, त्यामुळे पैसे घरी ठेवायला भीती वाटते. किती पैसे आहेत तुझ्याकडे? साधारण 10-12 हजार रुपये असतील. वा, चांगलीच रक्कम आहे. लोकांकडून तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल खूप ऐकलंय, म्हणूनच मी माझे पैसे तुमच्याकडे ठेवायला आलोय. हो अर्जुन, बरोबर ऐकलंस. तुझे पैसे इथे पूर्ण सुरक्षित राहतील. तू चिंता करू नकोस. हे घ्या. 12,000 रुपये आहेत. एकदा मोजून घ्या. मोजायची गरज नाही. तू हरिरामजीकडे काम करतोस, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. खूप खूप धन्यवाद साहेब. आता मला कसलीच भीती नाही. अरे धन्यवाद मला द्यायला हवेत. तू माझ्यावर विश्वास ठेवून तुझे मेहनतीचे पैसे माझ्याकडे ठेवायला दिलेस. आणि मग अर्जुन सावकारजीकडे पैसे देऊन आपल्या घरी परत जातो. हो अर्जुन, तुझे पैसे माझ्याच हातात जास्त चांगले दिसतात. अशाच प्रकारे अर्जुन दिवसेंदिवस हरिरामजींकडे प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम करत राहतो. पाहता पाहता 2 वर्षे निघून जातात. एके दिवशी अर्जुन विचार करतो, आता खूप दिवस झाले इथे काम करून. मालक चांगले आहेत, पण आता आपल्यालाही स्वतःचं काहीतरी करायला हवं. जर आपली स्वतःची जमीन घेतली आणि त्यावर काम केलं तरच आपण पुढे जाऊ शकतो. माझ्याकडे थोडे पैसे आहेत आणि थोडे पैसे सावकाराकडे ठेवलेले आहेत. ते परत घेतले तर जमीन विकत घेता येईल. आजच जाऊन सावकाराकडून आपले पैसे घेऊन येतो. आणि असा विचार करून अर्जुन सावकाराच्या घरी पैसे घ्यायला जातो. सावकार, मी माझे पैसे परत घ्यायला आलोय. मी तुमच्याकडे 12,000 रुपये ठेवले होते. कोण तुम्ही? मला ओळखूच येत नाहीये. कोण आहेस तू? अरे सावकार, मी अर्जुन. काही दिवसांपूर्वी मीच पैसे दिले होते तुम्हाला. आठवत नाही का? माझ्याकडे खूप लोक येतात पैसे ठेवायला. तुझ्याकडे काही पुरावा आहे का? कोणती पावती आहे का?
मी पावतीशिवाय व्यवहार करतच नाही. मी तुमच्यावर विश्वास ठेवून पैसे दिले होते. आता असं का बोलताय? माझे पैसे परत द्या. मी काहीही पुरावा नसताना पैसे देणार नाही. कृपा करून माझे पैसे द्या. खूप मेहनतीनं जमवलेत ते. नाटक करू नकोस. तू मला फसवायला आला आहेस असं वाटतंय. याला बाहेर काढा आणि धडा शिकवा. सावकारचे माणसं अर्जुनला मारतात. अर्जुन कसाबसा उठतो आणि दुःखी मनाने घरी जातो. त्याच्या अंगावर जखमा दिसत असतात. 2 दिवस तो दुखापतीमुळे कामालाही जाऊ शकत नाही. हरिरामजींना शंका येते. ते दुसऱ्या कामगाराला विचारतात. तो सगळा झालेला प्रकार सांगतो. मग हरिरामजी थेट अर्जुनच्या घरी जातात. ते पाहतात अर्जुन खाटेवर पडलेला आहे आणि खूप चिंतेत दिसतो. अरे अर्जुन, 2 दिवस कामावर आला नाहीस. तुझ्यासोबत काय झालंय ते मला थोडंफार कळलंय, पण तूच मला सगळं नीट सांग. काय झालं होतं? अर्जुन थोडा दुःखी होऊन म्हणतो. मालक, काय सांगू, ज्या सावकाराकडे मी माझे पैसे ठेवले होते तो आता पैसे परत द्यायला तयार नाही. तो खूप लालची आहे, लोकांना फसवतो. मी त्याला खूप विनंती केली, पण त्याने उलट मला मारायला लावलं आणि तिथून हकलून दिलं. अरे बापरे, हे तर खूप गंभीर आहे. मी त्या सावकाराबद्दल चांगलंच ऐकलं होतं, पण तो इतका खालच्या दर्जाचा असेल असं वाटलंच नव्हतं. आता समजलं त्याची संपत्ती एवढी लवकर कशी वाढते. आता वाटतं माझे पैसे परत मिळणं अशक्य आहे. असं नाही अर्जुन, माझ्याकडे एक उपाय आहे ज्यामुळे तुझे पैसे परत मिळू शकतात. ते अर्जुनच्या कानात सगळी युक्ती सांगतात. ठीक आहे सेठजी, मी तुमचं म्हणणं ऐकतो. दुसऱ्या दिवशी हरिरामजी एक मोठी सुटकेस घेऊन सावकाराकडे जातात. अरे हरिरामजी, आज तुम्ही स्वतः इथे आलात? बोला ना, या गरीबाच्या घरी कसं येणं केलं? अरे सावकार, असं बोलून मला लाजवू नका. खरं म्हणजे मी काही महिन्यांसाठी दुसऱ्या राज्यात व्यापारासाठी जाणार आहे. माझ्याकडे जवळपास 50,000 रुपये आहेत. इतकी मोठी रक्कम घेऊन फिरताना भीती वाटते, कुठे चोरी झाली तर. म्हणून विचार केला, गावात तुमच्यापेक्षा विश्वासू माणूस दुसरा कोणी नाही. हे पैसे काही दिवस तुमच्याकडे ठेवू का? अरे हरिरामजी, हे काय विचारायची गोष्ट आहे का? तुमचे पैसे माझ्याकडे अगदी सुरक्षित राहतील. तुम्ही निर्धास्तपणे जा. हरिरामजी मुद्दाम मोठ्याने म्हणतात. यावेळी व्यापारात खूप मोठा फायदा होणार आहे. तेवढ्यात अर्जुन तिथे येतो. सावकार लगेच आवाज बदलून म्हणतो. अरे अर्जुन, बरं झालं तू आलास. मीच तुझ्याकडे येणार होतो. त्या दिवशी तुला ओळखता आलं नाही. माझ्याकडे खूप लोक येत जात असतात ना, पण मी माझ्या शब्दाचा पक्का आहे. थांब, आत्ताच तुझे पैसे देतो. सावकार अर्जुनचे सगळे पैसे त्याला परत देतो. आणि त्या दिवशी माझ्या माणसो तुझ्यासोबत चुकीचं वागले, त्याबद्दल माफ कर. अर्जुन शांतपणे पैसे घेतो आणि तिथून निघून जातो. वाह सावकारजी, तुम्ही तर खरोखर शब्दाचे पक्के निघालात. मग ठीक आहे, मीही माझे पैसे तुमच्याकडे ठेवतो. इतक्यात हरिरामजींचा नोकर येतो आणि म्हणतो. मालक, आता तुम्हाला बाहेर राज्यात जाण्याची गरज नाही. व्यापाऱ्यांचा निरोप आलाय मुनीमजीकडे. त्यांनीच मला इथे पाठवलंय. व्यापारी स्वतः आपल्या गावात येणार आहेत. अरे वा, मग तर खूप बरं झालं. आता मला इतक्या दूर जायची गरज नाही. सावकारजी, आता हे पैसे तुमच्याकडे ठेवायची गरज नाही वाटत. तरी धन्यवाद. असं म्हणत हरिरामजी आपले पैसे घेऊन निघून जातात. सावकार मनातच चिडून म्हणतो. अरे रे, हे काय झालं? 50,000 तर हातातून गेलेच, वर अर्जुनचे पैसेही परत द्यावे लागले. मालक, आज तुम्ही नसता तर माझी सगळी कमाई त्या सावकारानं गिळली असती. तुमचे खूप खूप धन्यवाद. अर्जुन, मेहनत आणि प्रामाणिकपणे कमावलेले पैसे कधी वाया जात नाहीत, पण दुसऱ्यांचे हक्क खाणाऱ्याचं शेवटी कधीच भलं होत नाही. मालक, मी आयुष्यभर ऋणी राहीन. लक्षात ठेव, सत्यासोबत शहाणपण असेल तर कोणीही तुझा हक्क हिरावू शकत नाही. समजलो मालक. आता प्रत्येक व्यवहार लिहूनच करेन.